शंकराने जी जटा आपटलेली त्याच्यातून ती गोदावरी नदी उगम झाली. तो उगमस्थान मूळ गोदावरीचं उगमस्थान आहे. महादेव जय जय. आधी पहिला डुबर निघला आणि मग ती जटायचं मारले तेव्हा ते शिवाय मित्रांनो. आणि आजचा आपला दिवस आहे दुसरा, कारण की आज आपल्याला जायचं आहे डोंगरावरती पाणी आणण्यासाठी आणि सगळी पोरं लिगली आपली आंघोळीसाठी. सगळ्यांनी कपडे वगैरे घेतलं तसं. आणि ही आपली नंतरची नाश्त्याची सोय पण चालू आहे. आजचे वगैरे आहेत तिथं आणि सगळी पोरं आहेत. काय माहिती टाइम झाला, टाइम झालाय 4ला जायचं होतं. 5:15 वाजता आत्ताशी पोरं चालली. काय भूषण भाई आम्हाला स्वेटर वेटर घातलं तरी कापते. काय वाजता स्वेटरचा अजून येत आहे असते पोरं आणि पुढं पण गेली पोरं. तर चला तुम्ही तर कंटिन्यूच राहा. आता थोड्या वेळ मला सिनेमॅटिक शॉट दाखवतो, नंतर काय आपण नदीवरतीच भेटू. गरम पाणी ओला पाहिजे का? गरम पाणी. तर मित्रांनो फायनली पोहोचलोय कुंडामध्ये आणि आपली पोरं गेलीत पुढं. आता पोरांजवळ जाऊ. लटो हे झाली का अंकल? पहिल्याच नंबर मारले होते. मित्रांनो चला आता आपण आंघोळ करू. आंघोळ झाल्यावर तुम्हाला भेटतो. काय अंग धुते का नाही? रात्री तरी गाजवली, सकाळ गाजवलं नाही ढोलपथक. ब्लॅक पोरं पोरा बाबू लागला आपल्या कोचिंगला थांबले. त्याला चेंजिंग सगळ्या पोरांची बाकी यांची चेंजिंग करून झाली. काय भाई टी शर्ट नाही आतला? टी शर्ट नाही रूम बघा, रूम टी शर्ट. तर चला मित्रांनो आता तुम्ही बघितलं असेल आपलं आपण आता आंघोळ करायला गेलो कुंडामध्ये आणि एक नंबरची आंघोळ झाली, कारण की पाणी थंड होतं पण एवढा काय जाणवलं नाही. आणि सगळ्यांची आंघोळ वगैरे झाली तर आम्ही चाललोय. पैसा वाढला वाटतं. पार्वती पते अजून पोरं येतात ना आपल्या आंघोळ करून. आणि आता घेऊ आपण चहा वगैरे घेतलं तर पोराची आधी व्यवस्था केली लवकरच सकाळी. आणि नाश्त्याचं काम चालू आहे. नाश्ता तर आपला वरतून आल्यावरती चालू होईल. आणि आतमध्ये आहेत सगळी आपली माणसं. तर चला आता डायरेक्ट वरती जाऊ. तर मित्रांनो आता फायनली आपल्या रूमवरून निघले. आपले हेली पोरं आहेत, बरीचशी पोरं पुढं पण गेलीत. आता डायरेक्ट आपण ब्रह्मगिरी पर्वताचा चढायला घेऊ आणि डायरेक्ट मला पर्वताच्या पायथ्याशी भेटतो. मित्रांनो आता फायनली पोहोचलो आपण पायथ्याशी. म्हणजे आता इथून आपण चढा चालू करू पायड्या. अक्षय किती वेळ लागला आपल्याला अजून वरती चढायला? चला आता वरती जाऊ आणि आता डायरेक्ट मजा जास्त करून वरती जाऊनच भेटतो. आता मध्ये डायरेक्ट सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करा. मित्रांनो आता आपण अर्ध्या तासात थांबलोय आणि बेकार जम लागलेला. आता अर्ध्या जण जसे आपल्या पायड्या चढून झाल्यात आणि तर पुढे गेलं ते पायड्या संपतील. आता डायरेक्ट की तुम्हाला थोडे शॉर्ट दाखवतो. तसा उजेडातच चाललाय. एकदा ते उजेड झाला तर तुम्हाला व्हिडिओ दाखवायला भेटतील. तर चला कंटिन्यू राहा.
तर मित्रांनो आता फायनली सूर्य आलाय, दिसायला लागलाय. पोरातून चालतात सगळी. बघा किती लागतंय. मग आपण चढत होतो आणि आता उतर आता जायचं बाकी आहे. बजरंगबली एवढं वरती आलं पण सगळी पोरं आहे ते पाठीमागं पण आहे. आता पुढं पण बसलेले. गँग जमले होते. गँग जमले वाटतं. काय घेऊशी भाई काय बोलतो गँग बसले जमलं वाटतं. सागर भाई पण चढते. चला इथे जास्त हिरवाडा भेटत नाही कारण की माकड आहे. चिकन हे माकड आहे ना ते सागर उतार फोन घ्या बघायची. वरती येऊन थांबलोय. दुसरा ब्रेक घेतला. पोरं दमले. आलो आहे मित्रांनो. दुसरा स्टॉप झाल्यानंतर रनिंग चालू केलं. सगळं ते नाही भेटलाय माझं. माझी साईड कसं वाटतं चढताना. हा पाय दुखतात. पाय नाही दुखत दम लागते. हा बेकार नाही चालताना. आता पुढं पण लोक आहेत तसे. आता लवकरच निघला शिंदे. आणि या साईडला आपला सूर्य उगवत आलाय आणि चंद्र एवढे वरती आहे. तर मित्रांनो फायनली पोहोचलोय आपण या मंदिराजवळ. आपण या मंदिरामध्ये पाणी घ्यायचं आहे. मस्त बघा मित्रांनो शॉर्टकटच्या चक्करमध्ये असं डोंगराच्या इथून आले. बरोबर कशी उभी चैतन्य आहे. तुझ्या मनाला कसं वाटतंय. हा एकदा शेव उतरायला लागलं तेव्हापासून एकदम भारी वाटायला लागला. शेवटी आपल्याला पाय बी दुखला नाही पण दम लागला बेकार. काढून बेकार होती. आणि मध्ये भारी भारी फिर होते आणि तुम्हाला दाखवायला भेटला नाही कारण की चिकार माकड होती. हा चैतन्य तेवढे पेंडू व्हायचा चष्मा घेतलेला माकडांनी. तर त्याला कंटिन्यू द्या. आता या म्हणजे तू गेल्या वर्षी म्हणाल ना चैतन्य. या मंदिरमध्ये काय करायचं फक्त दर्शन आणि आरती आणि पाणी घेण्यासाठी. कुठं इथंच का. आणि तो मंदिर कुठला आहे. आणि त्या साईडला एक मंदिर आहे तो ते आहेत का तिथं दर्शन घ्यायला जायचं. चालेल चला तर कंटिन्यू जा. आता आपण टेबलाजवळ जाऊन भेटू.
हे मंदिर आणि आपली पोरा. मित्रांनो आता फायनली बसले इथं जवळ पाणी घेण्यासाठी कुंडामध्ये आणि पोरं सगळी आहेत आपली इथं. भूषणजी कधी बसला काय माहिती आला 5 येऊन वरती थांबायलाच लागला आमच्या घडी. झोप काढली काय पण आहेत. तुम्ही आता येतं का चालत? नाही चालत नाही. हा का सकाळी आलं का रात्री आलं? हा काय. तर मित्रांनो आता इथून आपल्याला पाणी घ्यायचं आहे. हे लाईन लावाय मला काय कसं वाटलं चालताना? तुला काय सवयच आहे. आणि आतमध्ये पाणी आहे. जल घेण्याचा पोरं थांबले सगळेजण भरतात ट्रेनमध्ये. आणि तर कल्याण चावला जयेश दादा पण आहे. जय दादा काय माहिती सांगशील या पाण्याबद्दल? पाणी कुठं नाही तेव्हा? पाणी म्हणजे सांगता एवढी डिटेल्स नाही माहिती, पण असं बोलतात आहे की शंकराने जी जटा आपटलेली त्याच्यातून ती गोदावरी नदी उगम झाली. तो उगमस्थान मूळ गोदावरीचं उगमस्थान आहे. म्हणून कावडवाले सर्व पुण्याचे म्हणजे पोरं आहेत ती इकडे येतात आणि इकडनं पाणी घेऊन मग ते दुसऱ्या दिवशी अभिषेक करून मग एकदा कावड ते एकदा चालू झाली का ती एकदम खाली ठेवायची नाही. ती डायरेक्ट जेव्हा अभिषेक होईल तेव्हा मग सर्वांना आनंद वाटेल. जय बोले. मित्रांनो आपले पण आलेत ट्रेन भरून आणि बरेचशे पोरांचे आपले भरून झालेत ट्रेन. इथं बघा आता पॅकिंग करू. तर मित्रांनो अजून इथं जल भरतात पोरं. आपलं तर मागाशीच भरून झालं आणि अजून भरतात. आता थोड्या वेळाला आरती होईल आणि तिथं शंकराचं जटा मंदिर आहे तर आता तिथं पण जाऊ आपण. आणि याच्या पाठीमाग आहे तर जरा कंटिन्यू राहा. आता डायरेक्ट आरती घेऊ. महादेव जय 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 बोरिया. तर आता आपण जटा मंदिर मध्ये चला आतमध्ये जाऊन बघू. सगळ्यात लास्टला होता आपण. तर मित्रांनो वरतं का मग इथली स्टोरी सांगा खरी. जेव्हा त्र्यंबकेश्वर मध्ये पूर आला होता पूर त्यावेळी पुरामध्ये सगळं हे बुडालं होतं. त्यावेळी गोदावरीचं उगमस्थान झालं आणि हे पाणी कुठं जाणार आहे. मग त्यावेळी ही जटा आपण बोलतो जटा आधी पहिला डुबर टिकला आणि मग ती
जटायचं मारले तेव्हा ते पूर असे ओसरला आणि मग तेव्हापासून लोक इथं स्थान आहे, खरं आहे, शाश्वत आहे हेच सर्वांनी जाणून घेतलेलं आहे. बम बम भोले, बम बम भोले, महादेव भोले. जटा मित्रांनो, चला आपलं दर्शन वगैरे इथलं झालं. आता वरचा जो डोंगरावरचा जो कार्यक्रम होता तो आपला सगळा झालेला आहे. आणि आता आपण जाऊ डायरेक्ट खालती आणि खालती डायरेक्ट नाश्ता वगैरे करताना डायरेक्ट तुम्हाला भेटतो. चला कंटिन्यू जा. आता मग खालती उतरवतो आणि मध्ये रेशमा वहिनी भेटले. रेशमा वहिनी एकट्या आली वरती रे. बायकांना टाइम लागेल का बाका वरती येणार नाही कधी आणि तर मामा पण म्हटले आजू म्हणजे आपला आजू काय बोलता कसं वाटत होतं चालताना हा काय नाही हा का कोणच्या गाडी राहिलं हा काय तर चला आपण जाऊ खालती आता कारण की खालती जिकडे माकडे भेटते का मला शूट दाखवायला भेटणार नाही. महादेव महादेव भोले 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 महादेव महादेव भोले भोले भोले. जय बजरंगबली. मग आता रास माकड होतं म्हणून दाखवायला भेटला नाही. रोड बघा आता आता सध्या काहीच नाही. गावातले येतात बरेच जण. काय असे भाई लेट हा काय होत कोणच्या गाडी नेलं सांगा असं आहे काय ताई पण आहे ताई काय दमलोट लागेल बोले काय कधी आता येईल काय बस मध्ये यायला वाटत काय होतं आता आलं काय काय दमलं लवकरच रात चालूच आहे अजून हा मामा एकटा आलं का हा आता आली वाटत गाडी आता आली वाटत हा काय लवकर दमलं आम्ही आता चाललो आम्ही तर दर्शनाला काशा गेला वरती भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचा घरी घरी कंटेनर पाहून करा. घरात पडतो बसवणार आपली शूटिंग नाही करी काय नाही करी. तर मित्रांनो आता जस्ट खालती उतरले तुम्ही मागे बघा एकदा पायड्या तर जास्त काही वाटलंच नाही ना काय नाही थोडा दम लागायचा आणि बसलो ना पाय दुखायचे बसायचं नाही. डायरेक्ट चालत आलो डायरेक्ट नॉन स्टॉप. आता चला आपण जाऊ आपल्या रूम वरती तिथे नाश्ता वगैरे करतो मला डायरेक्ट भेटतो. अजून उद्याची रनिंग बाकी आहे. उद्याची रनिंग मोठी होईल का आपली एवढी जास्त ना 15 किलोमीटर असेल. हा ते उद्यापासून आपली म्हणजे मेन रनिंग चालू होईल. आता आपला इथं मुक्काम आज इथंच आहे आपला. आता तिथं कार घालतो तिथंच चला फायनली बदल रूम वरती आपले तसे आपले 2 बसचे लोक पण आलीत गावातलीच. जेवणाचा कार्यक्रम चालू आहे इथं. जेवणासाठी नाश्त्याचा कार्यक्रम चालू आहे. पॅटीस होता तशी सगळं बसलं मी इथं पोरं बसलीत नाश्ता करण्यासाठी माधुशेठ आणि दादा आपण नाश्ता करायला बसतो आपल्या बाईकच्या सोबत. बरं पॅटीस पॅटीस दादा नाही बघा घेतलं पॅटीस चहा चला
आता डायरेक्ट नाश्ता वगैरे करतो, आराम करतो आणि डायरेक्ट जेवणाच्या टाइमवर भेटतो. मित्रांनो मी मगाशी बघितलं असेल, आपण वरतून आलो आणि आता आपला जेवणाचा टाइम झालाय आणि जेवण वगैरे रेडी आहे. इथं पोरं बसले जेवायला. काय आला आला कधी हा का थांबणार का जाणार आहे? जाणार आहे का? बसले इथं पण आहेत. काय बोलतो? प्रत्येकाला 2-2 काय सगळी गँग बसले. बाबा पण टाइम लागते की ते यावाला वर्षी. हा आता इथं जेवण वगैरे वाढतात. जेवणासाठी भात, डाळ आणि आहे छोलेची भाजी आणि गुलाबजामुन, पापड आहे. सगळं बसलं अगं बसलं. इथं पोरींचा ग्रुप बसलाय जेवायला. इथं सुनंदा मावशीची पण गाडी आली. सुनंदा मावशी मग इथं बसले, बघू शकता. मावशी तुझ्या गाडीची ट्रिप कुठे आहे आता? इथून झाल्यावरती गाडी कुठे येणार आहे? वणी का? दोन्ही गाड्या वणीलाच चालले. सगळं बसलं जेवायला. नाही आता जेवतो. बारकेर घेऊन आहेत. तर चला आता आपण जेवण घेऊ. त्या वेळेला पमिताई पण थांबले. पमिताई जेवली का? नंतर का डाळ बरोबर बाई आलेलं काम चालू. चला आजचं जेवण आहे तर ह्यो आहे. सगळी गँग बसले ते एकसाथ. मित्रांनो मगाशी बघितलं जेवण वगैरे झालं आणि जास्ती काय ब्लॉग शूट केला नाही, कारण की आराम केला. आणि आता चाललं आपण आपल्या सकाळीच्या ब्लॉगमध्ये बघितलं आपण कुंडामध्ये आंघोळ करायला गेलो, त्याच कुंडाची आपण आरती करण्यासाठी झाले. जरा कंटिन्यू राखीय ब्लॉगमध्ये आता डायरेक्ट तुम्हाला आता कुंडाजवळ जाऊनच भेटतो. आता करते कुंडाची आरती, कारण की उद्या आपला अभिषेक आहे त्र्यंबकेश्वरच्या मंदिरामध्ये. तर आता आरती करू. पोरं आलीत, बरेचपैकी पोरं आलीत, बाकी रूमवरती आहेत. तर आपल्या नदीतला पाणी आहे. सर्वकारेषु सर्वदा भगवान की जय जय जय. करता वर्ता विघ्नाची पूर्वी प्रेम पुपादयाची सर्वांगी सुंदर उत्तेंदुराची कंठी जर प्रेमाल मुक्तापलाची. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन माते माना श्रियन माते.
आपली आरती वगैरे झाली कुंडाची आणि आता आपण जेव्हा थेट आपल्या रूमवरती आहे, आता रूमवरती जाऊनच भेटतो. चला हुशार कंटिन्यू राहा. तर मित्रांनो आताच आपण कुंडावरून आरती घेऊन आले आणि आता आपल्या रूमवरती आल्यावर तिथे जेवणाची सोय चालू आहे. बघूया एकदा. दादा जेवायला काय काय? दाल भात भाजी. भाजी कुठली आहेत? चवली बटाटा. चवली बटाटा. आता दाल भात चवली बटाटा भाजी आहे आणि आता आतमध्ये कावड पण सजवतात. चला आता तरी तुम्हाला कावड सजवतात तिथं जाऊन भेटतो. आणि तर जाता आपल्याला आबा कम बसलाय. आबा का काय होते, कसं आलं दर्शन वरती? आता उद्या अभिषेक झाली आणि थांबणार आहे का जाणार आहे? अभिषेक वगैरे घेऊन घरी. तर आता आतमध्ये जाऊ आपण. आतमध्ये आपले पोरं कावड सजवतात. आता कावडजवळ तुम्हाला थोडे वेळ शॉर्ट दाखवतो, म्हणजे सिनेमॅटिक व्हिडिओ दाखवतो. तर चला कंटिन्यू करा. आता एक कावडचे सिनेमॅटिक शॉर्ट बघा. तर मित्रांनो आता आतमध्ये आले. इथं तयारी चालू आहे कावड सजवण्याची. चिकल गडबड चालू आहे यांची. कावड झाली का तयारी? कितपर्यंत पोहोचली? चालू आहे अजून. आता तयारी झाल्या, शिल्पाटापर्यंत चौथी चालू आहे. पाचवी माझी कशी ते अजून आमच्या चालू आहे. मित्रांनो आता तयारी तर चालू आहे जोरदार यांची. तर चला तवशी आता टाइम लिफ्टची बघा. शिकते वाटतं बनवायला. पुढच्या वर्षी येईल काय गावात? पुढच्या वर्षी आपण 20वा वर्ष पण आहे. विनोद भाई दर्शन केलं ना. आता रात्रीची आरती चालू आहे. तर मित्रांनो आता रात्रीचं जेवण पण चालू झालेलं आहे आणि आता आपली हरशी पोरं सगळे बघायला इथं बसले. इथं बसले आपल्या गावातल्या काकी ताई वगैरे आहेत, आपल्या मावशी वगैरे आणि इथं सगळे पोरं बसले आपली. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघला तर एकदम शिस्तीप्रमाणे असे लाईनीत बसलेले पोरं आपली सगळी. इथं वरती येऊन बसली पोरं आपली. कशा हो जेवतो का नाही? घाम काढून आहे उपवास असेल तुला. हा काय नाही तर समोर असते. तिथं बसले जेवायला. तर चला मित्रांनो आपण नेहमीप्रमाणे आता मी पण जेवून घेतो. मध्ये थोडा बदलाव म्हणजे आज पुरे आहेत. भात ओम नमः शिवाय. तर मित्रांनो आता बसलो जेवायला. पुरे बाई कसं आलं आता जेवण? कौशिक पण आहे, आपला करण पण आहे, किरण पण आहे आणि दिनेश भाई काय बोलणार? भारी आलेलं आहे जेवण एकदम. तर मित्रांनो तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये तर बघितलं असेल. आपण सकाळी लवकर उठलो, कुंडावरती गेलो आंघोलीला, नंतर आपण डोंगरावरती गेलो पाणी आणायला आणि नंतर परत आपण कुंडावरती आरतीसाठी गेलो आणि आपल्या गावातल्या आता 2 बशी पण आलत्या. तर चला आता अजून असे इंटरेस्टेड ब्लॉग येतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओला जरा लाईक करा. तर चला लवकरच भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.